आजकाल असं नाही राहिलं की बाबा 60 झाली आणि मग तुमचे गुडघे दुखायला लागले. आता गुडघेदुखी कुठल्याही वयात सुरू होऊ शकते. तुमच्या मताप्रमाणे साधारण म्हातारपण सुरू झालं हे किती वेळेला म्हणू शकतो आपण? की स्त्रीला काय असतं की माझं कोणीतरी ऐकलं पाहिजे, तिला सल्ले नको असतात. आणि इकडे आपल्याकडे काय असतं की सल्ले दिले जातात. दुखणं अंगावर काढणं हे म्हणजे आपली शर्यत असते. आणि घरातली स्त्री असेल तर ती कधीच कोणाला सांगत नाही की मला दुखतंय म्हणून. चालणं म्हणजे व्यायाम का? आणि असेल तर तो परिपूर्ण व्यायाम आहे का? वेळीच गुडघेदुखीला आपण जर ट्रीट केलं तर गुडघेदुखी आवरता येऊ शकते. मी जिमला जातो तर जिममध्ये एक चर्चा असते की अरे तुझं ते 2 सांध्यांमधलं ऑइल आहे ना आता ते कमी कमी व्हायला लागेल. तर काय प्रकारे नक्की तो त्याला काय म्हणतात? की ट्रेनर्सना ट्रेनिंग द्यायला पाहिजे की तुमच्याकडे जो पैसे भरून आलाय त्याचा जीव नका घेऊ. तुम्हाला त्याला वेट ट्रेनिंग का द्यायचं पहिल्या दिवसापासून? फुटवेअरवर खर्च करा. फुटवेअरचे पैसे नका वाचू. शरीराचं वजन जी गोष्ट घेणार आहे ते नीट असणं आवश्यक आहे. 24 तासाच्या दिवसातला एक 1/3 भाग आपल्या झोपेसाठी पण जात असतो. तर बेस्ट पोस्चर कुठलं आहे झोपण्याचं? गुडघे दुखतात त्याचं घरातले सगळे म्हणणार तू चालायला जात नाही. अरे मग माझं दुखतंय त्याच्यावर आधी उपाय करा. म्हणजे स्त्री जेव्हा काय जे काही सांगते ना तिचं ऐकायला पाहिजे. गुडघेदुखी सुरू झाल्यानंतरच अनेकदा सर्जरी सजेस्ट केली जाते. तर गुडघेदुखीच्या सर्जरीचा निर्णय कधी घ्यावा आणि सर्जरी टाळू शकतो? तुम्ही एका दिवसात शिर्डीला मी जाऊन आले असं तुम्ही सांगता खूप तोऱ्याने अभिमानाने. अरे पण कशासाठी? म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपल्याला मेकॅनिकनी सांगितलं की जाऊन बाबा ऑइल बदल, याचं सर्व्हिसिंग करून घे, धुवून घे, तर आपल्याला माहित आहे की तो जे पार्ट्स आहेत जास्तीत 10 वर्ष 15 वर्ष चालणार आहे. तर तुमचा गुडघा तुम्हाला जर आयुष्यभर चालवायला पाहिजे तर तुम्ही असं कसं जमेस धरून टाकता की काहीच न करता तुम्हाला साथ देणार आहे.